नमस्कार मित्रांनो, साई माऊली नर्सरी, आडगाव टप्पा, तालुका चांदवड. बघू शकता तुम्ही आज दिनांक 23 जून 2026 मंगळवार. काल चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे आमच्याकडे आणि बऱ्याच ठिकाणी ज्या लोकांच्या बुकिंग झालेल्या होत्या त्यांचे झाडं पोहोचवण्याचे काम आता एवढ्या 1-2 दिवसात लगेच चालू होणार आहे. बघू शकता तुम्ही केशर आंब्याची रोपं आपल्याकडे 5000 क्वांटिटी सध्या शिल्लक राहिलेली आहे. ज्याही लोकांना केशर आंब्याची रोपं पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर आपली बुकिंग करा. झाडाची हाईट बघा, झाडाची क्वालिटी बघू शकता तुम्ही मित्रांनो. ही बघा बॅगिंग 5 किलोची आहे. सर्व ग्राफ्टेड रोपं असणार आहे, ओरिजिनल केशर रोपं मिळणार आहे. त्याच पद्धतीने नवीन अपडेट अशी की आपल्याकडे आणखीन काही रोपं उपलब्ध झाली आहे नवीन वेगवेगळ्या व्हरायटीची. त्या संदर्भात देखील मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. हे बघू शकता, हे आपण फक्त डेमोसाठी बनवलेले आहे. हे अगरवूडचं प्लांट आहे मित्रांनो. जगातील सगळ्यात महाग झाड याला म्हटलं जातं, अगरवूड. तुम्ही यूट्यूबवरती याच्या संदर्भात आणखीन बघू शकता. या अगरवूडचे फक्त 100च प्लांट आहे, आपण फक्त डेमोसाठी बनवले आहे. हे आहे निंबूचं प्लांट. बघू शकता ग्राफ्टेड रोपं असतात सर्व. हे विदेशी व्हरायटी आहे. या 12 महिने निंबू चालू असतं याला. अशा पद्धतीचं हे एक निंबूचं झाड आहे. हे पण आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. हा जो पेरू आहे हा सदाबहार पेरू आहे. सदाबहार पेरू देखील आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. बघू शकता रोपांनाच तो इथं पेरू आलेले आहे. ही व्हरायटी ग्राफ्टेड नसते, तुम्ही हे बघून घ्या. ही व्हरायटी ग्राफ्टेड नसते, सदाबहार म्हणून हा पेरू आहे. या सदाबहार पेरूचे पण आपल्याकडे आता 2-3 हजार रोपं सध्या अवेलेबल आहे. केशर आंबा जो मोठा बघितला होता तुम्ही, त्यामध्येच आपल्याकडे 1-1.5-2 फुटाचा पण केशर आंबा अवेलेबल आहे, छोट्या बॅगिंगमधला. बघू शकता 1 किलोची बॅग आहे. 1.5 ते 2 फुटाचा हा केशर आंबा आहे. ते पण ग्राफ्टेडच रोप असणार आहे केशर आंब्याचं पण. ही आहे KG10 जांभूळ. KG10 जांभूळ म्हणजे याचं नाव जे आहे KG10, हे पण ग्राफ्टेड व्हरायटी आहे. बघू शकता या सर्व व्हरायटी आपल्याकडे बऱ्याच ज्या व्हरायटी त्या ग्राफ्टेडच असणार आहे. खालचा जो कलम असतो हा हे गावठी रोप असतं आणि वरती जे आहे ते आपल्याला जे हवं आहे ते आपण ग्राफ्ट करतो. ह्या विदेशी व्हरायटी आहे. KG10 जांभूळ याचं वैशिष्ट्य असं आहे की 1 किलोमध्ये फक्त 10 जांभूळ बसतात. म्हणजे एक जांभूळ तकरीबन ते 100 ग्रॅमचं एकच जांभूळ बसतं. दुसऱ्याच वर्षी याला फळधारणा होते. कमर्शियल बेसवरती पण याची खूप मोठ्या प्रमाणावरती लागवड चाललेली आहे. या जांभूळचे पण आपल्याकडे 1000 प्लांट सध्या अवेलेबल आहे. आंब्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याकडे आणखीन एक व्हरायटी आहे. ही जापानी झेन म्हणून आंबा आहे. ग्राफ्टेड व्हरायटी आहे. वर्षातून 2 वेळेस आंबा येतो आणि याची खासियत अशी आहे की हा एका वर्षातच याला आंबे लागतात. वर्षातून 2 वेळेस आंबा येतो. खायला अतिशय गोड आंबा आहे हा. हा पण आपल्याकडे जवळपास आता 2,000 रोपं अवेलेबल झाले आहे. कारण हे आहे फणस, व्हिएतनाम अर्ली फणस. बघू शकता ग्राफ्टेडच रोप आहे, सर्व रोप ग्राफ्टेड भेटणार. व्हिएतनाम अर्ली फणस. हे फणस असं आहे मित्रांनो, 2 वर्षातच या फणसाला फणस लागतो आणि याची खासियत अशी आहे की डायरेक्ट जमिनीपासूनच याला फणस लागायला. या व्हिएतनाम अर्ली फणसची खासियत अशी असते की 2 वर्षातच फणस लागतं, पण याला डायरेक्ट जमिनीपासून म्हणजे खालूनच फणस लागायला सुरुवात होते. आणि 3 वर्षामध्ये याच्या झाडांना जवळपास 1000 ते 500 फळं देखील लागतात. त्यानंतर आपल्याकडे हे चिक्कूचे प्लांट पण अवेलेबल आहे. भरपूर क्वांटिटीमध्ये चिक्कूचे प्लांट अवेलेबल झाले आहे. बघू शकता चिक्कूचं प्लांट हे देखील आपल्याकडे विदेशी व्हरायटी आहे, ग्राफ्टेड रोप आहे. या छोट्याशा प्लांटलाच तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी चिक्कू लागलेले आहे. बघा 2 वर्षातच याला चिक्कू लागतात. वर्षातून 2 वेळेस चिक्कू येतात. सर्व विदेशी व्हरायटी आहे आपल्याकडे. भरपूर क्वांटिटीमध्ये चिक्कूचे पण रोपं आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे. आणि हे जे पेरू बघताय मित्रांनो, 1000 प्लांट आपल्याकडे उपलब्ध झाले आहे ह्या पेरूचे. बघू शकता हे ग्राफ्टेड रोप आहे. ह्या पेरूचं नाव आहे मित्रांनो रेड किंग. याला किंग ऑफ गव्वा म्हणजे पेरूंचा राजा असं देखील संबोधलं जातं. ह्या व्हरायटीची खासियत अशी मित्रांनो, बघा मी रेड किंग म्हणतो आहे, रेड डायमंड नाही म्हणत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हा रेड किंग व्हरायटी आहे. 6 महिन्यानंतर आपल्याकडे उपलब्ध झाले ही रोपं. 6 महिने अगोदर ऑर्डर केलेली होती. महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही सांगतो मी, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या रेड किंग व्हरायटीचे रोप तुम्हाला कुठेही अवेलेबल होणार नाही जे आपल्या नर्सरीवरती अवेलेबल झालेलं आहे. कारण स्वतः मदर प्लांटवरती जाऊन आपण याची बुकिंग केलेली होती. 6 महिन्यानंतर याची बुकिंगचे फक्त 1000 रोपं, 10,000 रोपांची बुकिंग केली होती. त्यापैकी आपल्याला फक्त 1000 रोपंच अवेलेबल झाले आहे.
महाराष्ट्रात तुम्हाला हे रेड किंग नावाची व्हरायटीचे रोपं कुठेच मिळणार नाही मित्रांनो. हे फक्त आणि फक्त साई माऊली नर्सरीवरच उपलब्ध आहे. तुम्हाला जर यापैकी कुठलेही रोपं लागत असेल तर साई माऊली नर्सरीला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. सर्व रोपं ओरिजिनल गॅरंटेड भेटतील. धन्यवाद.